मी आज तुम्हाला दुसऱ्या बिझनेसच्या बारेमध्ये सांगणार आहे। तर एक आहे पशु आहार केंद्र। कारण आपल्या जे खेडागाव म्हणू शकतो आपण, पण खेडागावही नाही म्हणणार, पण आपला जो गाव राहते तिथं खूप सारे शेतीवाले राहतात, म्हणजे किसान, म्हणजे त्यांना काय म्हणतात, शेतकरी खूप आपल्याकडे राहतात। ओके, तर मी हेच ह्या कारण तुम्हाला असं करत आहे कारण की तुम्हाला हसी आला पाहिजे थोडंसं, नाही का? कारण तुम्हाला हसी नाही येणार तर तुम्हाला कसं हे काय सांगते रे, नुसतं बडबडत राहते असं लागणार आहे। तर तुमच्या गावी इतके शेतकरी असतात, ठीक आहे? तर शेतकरी काय करतात की त्यांना आपल्या म्हशीसाठी, गाईसाठी काही अन्न लागतं, ठीक आहे? त्याच बदलीवर त्यांना काही मेडिसिन्स लागतं। तर तुम्ही अन्न आणि मेडिसिन्स दोन्ही आपल्या दुकानामध्ये ठेवू शकता, ठीक आहे? तर त्या दुकानामध्ये कसं करायचं की 3-4 किलो खल्ली ठेवायची, चुन्नी, व तुम्हाला मी त्याच्या दवायांचे नावं सांगेन, तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये दवाईचं नावं, किंवा मी ग्रुप सांगितलं आहे याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये, तिथं लिंकही दिलेलं आहे, ते व्हिडिओ नक्की बघा। तिथं तुम्ही तिथं विचारू शकता मला पर्सनली, ठीक आहे? तिथं माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तिथं मला विचारू शकता तुम्ही तिथं विचारलं की मी तुम्हाला अगोदरच, तुमच्या विचारण्याच्या अगोदरच मी तुम्हाला ते सांगून देईन, ठीक आहे? तर नक्की मला विचारा, तुमचा रिप्लाय लवकरात लवकर येईल। कारण की तुम्ही बघताय जितके मोठे यूट्यूबर्स राहतात किंवा कोणीही राहतात, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला मिळून जाते, परंतु रिप्लाय लवकरात लवकर येत नाही। माझ्या याच्यात तसं नाही आहे मित्रांनो, जितका तुम्ही क्वेश्चन्स विचारणार तितक्या लवकर तुम्हाला त्याचा रिप्लायही भेटणार आहे, ठीक आहे? तुम्ही मेसेज करा मला, ठीक आहे? त्याच नंतर मला कळेल ना, कारण तुम्ही मेसेज करत नाही किंवा सबस्क्राईब करत नाही। पण तुम्ही माझ्याजवळ यायच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून या। मी बघणार आहे कोणी सबस्क्राईब केलं कोणी नाही केलं, कारण की तुमची जे हे राहते, तुम्ही सबस्क्राईब केल्यावरच मला कॉन्टॅक्ट करा। कारण मी रिप्लाय तेव्हाच देतो की मला सबस्क्राईब केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवले पाहिजे, ठीक आहे? स्क्रीनशॉट पाठवलं की मी नक्की तुम्हाला हे देणार। तर आपण होतो तिथं चुन्नी ठेवू शकता, तुम्ही खल्ली ठेवू शकता, ठीक आहे? उडद डाळ ठेवू शकता, तुम्ही खंडा ठेवू शकता, व इतर अन्न पदार्थ जे असतात, जे गाई म्हशीसाठी खूप अनिवार्य असतात, तुम्ही त्यांना हेही देऊ शकता, का म्हणतात त्याला, तणीस जे राहते ते तर म्हणजे 8-10 शेतकऱ्यांपासून घ्यायचं, म्हणजे मोठ्या व्यापाऱ्याकडून घ्यायचं आणि आपल्याजवळ ठेवायचं चिल्लर। कारण की आपल्या गावी कसं राहतं की कोणाजवळ शेती नाही राहत, परंतु त्याच्याजवळ म्हशी गिशी राहतात, ठीक आहे? कारण की त्यांना दुधाची हे राहतं की आम्हाला दूध मिळून जाईल वा, म्हणजे गाई, पण कोणाकोणाला शौकही असतं, ठीक आहे? छंद म्हणतात त्याला, तर कोणाकोणाला छंदही असतं त्याचं। तर मित्रांनो, तुम्ही पशु आहार केंद्र खोलू शकता। त्याच्यामुळे कसं होतं की आपल्यालाही फायदा होतो आणि आपल्या गावाच्या किसानालाही फायदा होतो, शेतकऱ्यालाही फायदा होतो, ठीक आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। माझं हाच होता आजचा टॉपिक। जय हिंद, जय महाराष्ट्र।